म्हणजे इथे असा टक्का एक्झॅक्टली सांगता येत नाही. वर्षात पैसे डबल, 3 वर्षात पैसे डबल. आजकाल आपल्याला पैसे खूप लवकर वाढवायचे. म्हणजे इतका ग्रिडीनेस वाढलाय, कारण का लाईफस्टाईल आहे, इन्फ्लेशन आहे, तर लोकांना पटापट पैसे बनले पाहिजेत. मग बॅड लोन काय, गुड लोन काय, हे आपल्याला माहिती असणं, की क्रेडिट काय, डेबिट काय, ॲसेट्स काय, लायबिलिटीज काय, हे ना थोडंसं माहिती असणं हे फार महत्त्वाचं झालंय. मला मॅकबुक घ्यायचंय मामा. मी म्हटलं असं नाही मिळणार. तू तुझे पैसे बाजूला करायला शिक, ते पैसे बाजूला कर, मग आपण तुला मदत. हाय हॅलो नमस्कार, मी साक्षी जाधव पुन्हा एकदा स्वागत करते मज्जा पिंकच्या स्पेशल सेगमेंटमध्ये बाईचं बजेट बुक. प्रज्ञा मॅम आपल्यासोबत आहेत. या एपिसोडमध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवरती पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत. सेपरेशन तर एक मुद्दाच आहेत, पण आता सध्या स्कॅम एवढे चालू आहेत फायनान्शियल रिलेटेड, त्याला पण अनेक बायका घाबरून UPI सुद्धा वापरायला, म्हणजे माझी आईच एवढी घाबरते या गोष्टीला की ती UPI वापरायला घाबरते की माझ्याकडून चुकून जास्त अमाऊंट जाईल किंवा काहीतरी होईल. तर मग ही भीती कशी घालवायची आणि त्याचा बदल कशी सुरुवात करू शकतो बदलासाठी? आजकाल आपल्याला पैसे खूप लवकर वाढवायचे. म्हणजे इतका ग्रिडीनेस वाढलाय, कारण का लाईफस्टाईल आहे, इन्फ्लेशन आहे, तर लोकांना पटापट पैसे बनले पाहिजेत. म्हणजे तुला असं सांगितलं ना, आता तू पैसे टाक आणि वर्षभरात तुझे पैसे डबल, की एवढे स्कॅम्स होऊन गेलेत, परत तू तेच करणार. तीच चुकी लोक करतात. म्हणजे आपण काय म्हणतो, टू गुड टू बी ट्रू. अशा जेव्हा स्कीम्स येतात, अशा जे काही ऑफर्स येतात, आता माझ्या क्लायंटने मला गेल्या आठवड्यात कॉल केला, मी ना प्रज्ञा मला एक मेसेज येतोय की मी ही ना इन्शुरन्सची पॉलिसी घेतलेली, त्याच्यात आता समजा एवढे भरले ना, तर माझ्या आधीचे पैसे आणि हे मिळून मला ते रिलीज करतील. मी म्हटलं तू पॉलिसी घेतलेली का? मला काही आठवत नाही. मी म्हटलं मग तुला कळायला पण शिक्षित बाई, म्हणजे अगदी चांगली शिकलेली, मग का असं आपण त्याच्यात बळी पडतो हे कळत नाही. तर तुम्हाला लगेच मनाला कळलं पाहिजे की KYCचे डॉक्युमेंट मागतील, नंतर मग ह्या लिंकला क्लिक करा, किंवा मला म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी जे नॉर्मल, तुमच्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला आहे तर तुम्हाला एवढे ट्रान्सफर केले पाहिजेत, लगेच कळायला पाहिजे की हे स्कॅम आहे, असं काही आपण केलेले नाही आहेत, याच्यात इन्व्हेस्टमेंट करणं बरोबर नाही आहे. थोडंसं कॉशियस राहिलं पाहिजे, कारण का दिवसेंदिवस नवीन स्कॅम्स येतात. तर त्यामुळे जर अलर्टनेस, कुठेही OTP न शेअर करणं, या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर आपल्याला काहीच इश्यू नाही येणार. आणि डिजिटलकडे आपल्याला वळताच आलं पाहिजे, कारण का UPI म्हणजे तुझ्या आईला समजवलं पाहिजे की आता हे क्रेडिट कार्ड्स ह्या काही वाईट गोष्टी नाही आहेत, पण त्या प्रॉपरली तुम्ही जर का मॅनेज केला तर काहीच त्याच्यात इश्यू नाही येणार. ओके. आता हे स्कॅम्स वगैरे होतातच. अनेकदा असं होतं की हायर रिटर्न्सच्या नावाखाली लोकांना फसवतात. तर कितपत रिटर्न आपल्याला मिळू शकतो की बाबा एवढा रिटर्न्स आहेत, एवढे इंटरेस्ट तुम्हाला मिळणार, याच्यावरती एवढा बरोबर आहे, ह्याच्यावर जर आहे तर हा रेड अलर्ट आहे? म्हणजे इथे असा टक्का एक्झॅक्टली सांगता येत नाही. वर्षात पैसे डबल, 3 वर्षात पैसे डबल, नंतर तुम्हाला एवढे टाकले तर आम्ही तुम्हाला एवढे रिटर्न करू, हे असं नॉर्मली सांगितलं जातं, विच इज एक 15% वरची वगैरे आमिष असते. म्हणजे फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करतात, क्रिप्टोजमध्ये ट्रेडिंग होतं, बरेच गोष्टी आहेत सगळ्या. रिअल एस्टेटमध्ये पैसे गुंतवायला सांगतात आणि 36%, 24% मल्टिप्लिकेशन देतं. इथे ना कुठेतरी रेड अलर्ट आलं पाहिजे, कारण का मार्केटमध्ये तो रिटर्नच येत नाही आहे. आम्ही जेव्हा सांगतोय कुठलाही एक फायनान्शियल इन्फ्लुएन्सर किंवा सेबीच्या, तुम्ही जेव्हा म्युच्युअल फंड सही आहे, सेबीच्या गाईडलाईन्स बघा, 12% आणि तिथेही मार्केट इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. इथेच क्लिअर वॉर्मिंग. जर का इक्विटीमधनं एवढं जनरेट होणं कठीण आहे तर कुठून आपल्याला 15 आणि 30% सुटणार आहे? मग तिथे थोडंसं अलर्ट झालं पाहिजे आणि सेफर म्हणूनच प्रोफेशनलचा गायडन्स घ्यायचा, कारण का तो तुम्हाला बरोबर सांगू शकतं की हे फेक आहे का हा खरं आहे, आणि असं होऊ शकतं का. कारण का आम्हाला कसं आहे, एक क्लायंट आम्ही नसतो हँडल करत, आम्हाला जवळजवळ किती 2500 म्हणजे एवढे क्लायंट्स आमच्या एक्सपिरियन्समधनं जातात, त्यामुळे शक्यतो चुका होत नाहीत तिथे. मग ओके. गेम्स ह्याच्यामध्ये इंडस्ट्री खूप पुढे आहे की पैसे लावून आपण गेम खेळतो किंवा जे कुठले असतील गेम्स, तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? कारण तिथून पण रिटर्न्स असे पटापट कमवले जातात आणि लहान मुलं याची खूप जास्त बळी पडतात, कारण युजली ते लोक जास्त गेम्स खेळतात. तर हे किती कंट्रोल केलं पाहिजे, त्या गोष्टीवरती कसा कंट्रोल असला पाहिजे आपला? इंडियात अजून त्याला लिगली मानलं जात नाही आहे, सो इट इज इल्लिगल सट्टा. म्हणजे तर अजूनही आपल्याला, म्हणजे क्रिप्टोजला पण तू बघशील तर जवळजवळ हायर टॅक्स ब्रॅकेटमध्ये त्याचं टॅक्सेशन येतं. गेम्सला पण इल्लिगल मानलं जातं आहे. तर कुठेतरी आपलं गव्हर्नमेंट पण हे सुचवतं आहे की हे तुमच्यासाठी बरोबर नाही आहे, तर ह्याच्यापासून लांब राहा. आता त्यातनं कोणाला रिस्क घ्यायचीच आहे, तर त्यांनी एक आपल्या इन्कमच्या
2-5% घेतली आणि जे पैसे गुंतवले ते विसरला तर ठीक आहे. पण जर का जर का प्राईस तुम्ही लावत असाल, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता माझं एक क्लायंट पुण्याचा कॉल होता मला त्या मुलीचा, की तिचा म्हणजे पॅकेज 25 लाखाचं. म्हणजे अंदाजे 1,80चा तिचा पगार येत होता आणि तिचं लोन आउटस्टँडिंग 22 लाख. मी म्हटलं तुझं एवढं सरळ सगळं आहे, मला आधी वाटलं काहीतरी घरात मेडिकल इमर्जन्सी अशी आली असेल म्हणून तिने एवढं लोन आउटस्टँडिंग, तर नाही, मी फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये लावलेले. आणि मग त्याच्यात ती एवढी ॲडिक्ट होत गेली की ते लोन, मग त्याच्यावर क्रेडिट कार्ड लोन, मग त्याच्यावर पर्सनल लोन, असं करत करत तो 22 लाखापर्यंत फिगर. आणि मला म्हणते, मॅडम बघा मी एवढा पगार आणते म्हणजे घरात येतोय, पण माझा सगळा पैसा हे क्रेडिट कार्डचे आउटस्टँडिंग आणि ह्याच्यात पर्सनल लोन्समध्येच जातं, मी काय करू, कशी सेव्हिंग करू. मी म्हटलं आता सेव्हिंग नाही, आता तू पहिलं तुझा आधी लोन जे आउटस्टँडिंग आहे, जे 18 आणि 25 आणि 36% तू व्याज भरते, ते पहिलं क्लिअर कर. त्याच्यानंतर मग आपण परत माझ्याशी मार्गदर्शन घे आणि मी तुला प्रॉपरली गाईड करीन. आता किती कन्फ्यूज केलं सांग. 1,80,000 हातात येणं काही कमी आहे का? आणि हे अगदी लाईव्ह केसेस होत आहेत म्हणजे क्लायंटच्या बाबतीत. तर इथे तुम्ही ना खूप कॉम्प्लिकेटेड करता. आता इथे तिला जर का रिस्कच घ्यायची होती ते 40-50 हजारावर घेतली असती, एकदा पैसे खाली गेले असते, कळलं असतं, आपण बाहेर पडलो असतो, तितकं आपल्याला मॅनेज करता धक्का बसला असता, पण तो कमी बसला असता. इथे 22 लाख म्हणजे झालं काय, तिचं वय काय? तर मग असं काहीतरी गोंधळ घालतात आजकालचं यंग जनरेशन. त्याबद्दलच बोलायचं होतं की युथला बऱ्याच गोष्टी माहीतच नसतात. आता कॉमर्स घेतलेल्या विद्यार्थ्यांना पण सांगितलं ना की ATM कार्ड जाऊन ॲक्टिव्ह करा, तेही जमत नाही अनेकांना. तर UPI आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शनमुळे बँक सोबतचं कनेक्शन जरा कमी होतंय, तर ते बिल्डअप करणं किती गरजेचं आहे? अर्थातच ते गरजेचं आहे, कारण का कसं आहे, आपल्याला UPI हा खूप छान मार्ग मिळालेला आहे, म्हणजे बराच त्याचा उपयोग होतोय, पॉझिटिव्हली पण होतोय. पण साधा आता तुझा म्हणजे बँकेत गेलं तर चेक भरणं किंवा लोन, मग बॅड लोन काय, गुड लोन काय, हे आपल्याला माहिती असणं, की क्रेडिट काय, डेबिट काय, ॲसेट्स काय, लायबिलिटीज काय, हे ना थोडंसं माहिती असणं हे फार महत्त्वाचं झालं आहे. मी कसं केलं माहिती आहे, माझ्या मुलांना जेव्हा ते छोटे होते ना, छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे की बँकेत जाणार असेल तर त्यांना घेऊन जायची, मग त्यांना छोटंसं मम्मा अकाउंट नंबर काय असतं, मम्मा ह्याच्यात हे काय म्हणतात, हे पेई म्हणजे काय, MICR म्हणजे काय, तर असं करत करत त्यांना थोडंसं शिकवत गेले. आज आता त्यांना त्याचा खूप उपयोगी म्हणजे त्याला उपयोग पडतो आहे. कारण का तुम्ही जेव्हा असं शिकवता ना, म्हणजे आता साधा एक लॅपटॉप घ्यायचा होता माझ्या मुलाला, म्हणजे मॅकबुक घ्यायचं होतं, तर त्यांनी मला मॅकबुक घ्यायचं आहे मम्मा. मी म्हटलं असं नाही मिळणार, तू तुझे पैसे बाजूला करायला शिक, ते पैसे बाजूला कर, मग आपण तुला मदत. तर त्यांनी कसं केलं माहिती आहे का, त्याला मी जे पॉकेट मनी द्यायची त्याच्यात ना 10,000 द्यायची, 3-4 हजार खर्च व्हायचे, एक 5-6 हजार असे तो सेव्ह करायला लागला. अंदाजे त्याचे 50-1 हजार त्याच्यात सेव्ह झाले. त्याचे वरचे जे 30,000 होते ना ते मी टाकले आणि त्याला मॅकबुक घेतलं. आता ह्याचा उपयोग कसा झाला माहिती आहे, त्याला किंमत कळाली त्या गोष्टीची. आता तो त्याला लाईटली घेईल का किंवा वापर त्याचा गैर करेल का, तर नाही, त्याला त्याची म्हणजे त्या गोष्टीचं महत्त्व कळलं. असं जेव्हा आपण मुलांमध्ये रुजतो ना, तेव्हा त्याचा मग अर्थ मुलांना कळतो. अनेकदा मुलांना घरातल्या बजेटबद्दलही अंदाज नसतो की बाबा आमच्या घरामध्ये इन्कम किती येते, ती डिवाइड कुठे होतीये, तर ह्याच्यामध्ये पालकांनी पण तेवढं लक्ष दिलं पाहिजे. तर तुम्हाला एक सुंदर वळण लावू शकतो आपण मुलांना, की आता छोटे असतानापासून मुलं, आता हे मी माझ्या मुलांबरोबर पण केलंय, की घरातली गोष्टी करत असतो. कधी कधी तो करोनामध्ये बघ मेड्स पण मिळत नव्हत्या, म्हणजे घरकामाला बायका पण नव्हत्या, तर त्यावेळेस सुद्धा आपल्या घरातल्या जरा सगळ्या गोष्टी जर का डिवाइड केला, कचरा लादी करणं किंवा भांडी घासणं, आता ते उगीच फुकट करतील का मुलं? आजकालची मुलं खूप स्मार्ट आहेत. मग त्यांना काय करायचं माहिती आहे, एक पॉकेट मनी सारखं, किंवा हे काम केलं असतं तुला एवढे मिळणार, असं करत त्यांना ती पॉकेट मनी द्यायची. त्याच्यात त्यांना सांगायचं 3 विभागणी करा. आता समजा त्यांच्याकडे 10,000 रुपये जमा झाले, 10,000तनं त्यांना सांगायचं की बाबा 5,000 तू तुझा खर्च कर, तुला जे पाहिजे गोष्टी, उद्या लॅपटॉप घ्यायचा आहे, मोबाईल घ्यायचा आहे, जे काय असेल, किंवा छोट्या छोट्या एखादं खेळणं घ्यायचं ते तू घे. त्याच्यानंतर जे 2,000 आहेत ना, ते तू वाटायला शिक. म्हणजे कधी आश्रमात गेला किंवा तुम्ही देवळात गेलं की त्याला ते वाटण्याची सवय ठेवायची. आणि 3,000 येते ना, हे त्यांना सेव्हिंगची सवय ठेवायची. त्याच्यात पण काय करायचं माहिती आहे, ते जर का 3,000 आपल्याला देत आहेत तर त्याच्यात 3,000 आपण ॲड करायचे.
म्हणजे त्याला ना मल्टिप्लिकेशन दाखवायचं, की तुम्ही जेव्हा सेव्हिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करतात तर तुम्हाला पण त्याच्यात अजून सपोर्टिंगला पण तुम्हाला पैसे ॲड होतात. आणि असं जेव्हा आपण मुलांना शिकवतो तेव्हा ती मुलं बघ इतके सुंदर बजेट मॅनेज करतात. आता माझा मुलगा कॅनडाला शिकतोय, पण कुठेही बाकीचे मुलं वायफळ खर्च करतात. हा सुंदर बजेट, की मम्माने एवढे पैसे दिले तेवढाच पैसा खर्च करायचा आहे. सो इथे तुम्हाला ना असं सुरुवातीपासून मुलांना जर का सवय लावली, त्यांना लगेच कळतं की पुढे जाऊन मला माझं बजेट कसं मॅनेज करायचे, मला पैसे कसे वाढवायचे, मला खर्च कसा करायचा आहे आणि मला मेन म्हणजे समाजाला कसं कॉन्ट्रीब्यूट करायचं, हेही फार महत्त्वाचं असतं आईवडिलांनी शिकवणं. या एपिसोडमध्ये आपण मुळतः स्कॅम्सबद्दल चर्चा केलेली आहे. तुम्हाला असा काही अनुभव आला असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. स्क्रीनवर मॅमचा नंबर दिला आहे, त्यांची सुद्धा मदत घ्या आणि पाहत राहा बाईचं बजेट बुक फक्त आपल्या मज्जा पिंकवर.